मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयांनी 1100 बांगलादेशी रोहिंगे यांना जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्याने एकच खळबळ उडाली। या प्रकारावर तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी स्पष्टीकरण दिलं की मी नियमाच्या बाहेर जाऊन कोणतेही काम केलेले नाही। जे कागदपत्रे सादर केले त्या आधारावर मी जन्मदाखले दिले आहेत। आमच्याकडे आलेल्या अर्जांची छाननी करून त्यानंतर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले। यामध्ये कुठलेही बांगलादेशी नाहीत, सर्व स्थानिक अंजनगाव तालुक्यातील नागरिक आहेत, ज्यामध्ये 569 जन्मदाखल्यांचे वाटप करण्यात आले। यातील 485 अर्ज मुस्लिम लोकांचे आहेत तर 84 अर्ज हिंदू लोकांचे आहेत, तर 1000 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत। या संदर्भात अर्जदारांनी नोटीस देखील जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी दिली। पुष्पा सोळंके दाभेराव, तहसीलदार अंजनगाव सुरजी। रात्री मला किरीट सोमय्यांचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मालेगावमध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगावमध्ये असं बांगलादेशी लोक आढळलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना असे आदेश वाटप केलेले आहेत। तर असा प्रकार अंजनगावचा आहे का म्हटलं, असं तर काही झालेलं नाही अंजनगावला। आणि जो त्यांनी 1100 आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे। आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे। जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो। त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स, त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद नसल्याचा दाखला, सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरपरिषद यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो। त्यासोबत अर्जदाराचं बयान, पेपर प्रसिद्धी, नंतर 100च्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रितसर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेले आहेत। आपल्याकडे 569 अर्ज आदेश वाटप झालेले आहेत, त्यापैकी 484 जवळपास अर्ज मुस्लिम लोक, 485 अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि 84 अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत। असे एकूण 569 आपण आदेश वाटप केलेला आहे आणि जवळपास 950 1000च्या जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत। त्या लोकांना मी नोटिसा काढलेल्या आहेत, ते त्रुटीमध्ये आहेत काही अर्ज, आणि अर्ज त्रुटीमध्ये असले तर त्यांना पूर्तता करायला सुद्धा मी सांगितलेलं आहे। असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे। जे काम आम्ही केलेलं आहे ते रितसर आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही आमची चूक झालेली नाही किंवा आम्ही गैरप्रकाराने आदेश वाटप केलेला नाही आहे। मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे, कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत। यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे की बांगलादेशी रोहिंग्या नाही, बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे। अर्जदार हे अंजनगाव तालुक्यातले रहिवासी आहेत। अंजनगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी कागदपत्राची पूर्तता करून त्यांना दिलेले आहे। ते संबंधित अर्जदार आहेत, बांगलादेशीचा याच्याशी काही संबंध नाही आहे। माझ्याकडे आता तुम्ही असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत, सीओ कडून जे प्रमाणपत्र आले, व्हिडिओ कडून जे, शाळेकडून जे टीसी आलेले आहेत, मी त्या लोकांच्या मूळ सुद्धा बघितलेल्या आहेत। मूळ टीसीवरून त्यांचे झेरॉक्स देतात, ते झेरॉक्स त्यांची मी सह्या घेतलेल्या काही लोकांच्या आणि मूळ टीसीप्रमाणे मी त्यांना आधार कार्ड आणि मूळ टीसी चेक करून सोडवायला घेऊन त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहेत। आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत की बा याची या नगरपालिकेच्या याला नोंद नाही आहे, रेकॉर्डला नोंद नाही आहे, आणि ग्रामपंचायतकडून जे दाखले आले आहेत की बा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे, अशा लोकांना मी लेखी पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते। माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही आहे किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे, गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे। मी जे काम केलेलं आहे ते रितसर केलेलं आहे, माझी कोणतीही चूक नाही आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।